नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण नाश्ता सेंटर सारखे मऊसूत असे कांदे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत। अगदी योग्य पद्धत वापरून आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत। अगदी परफेक्ट असे कांदे पोहे। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर कांदे पोहे बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे हे मी चाळणीमध्ये घेतलेले आहेत कारण हे आता आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। चाळून घेतल्याने यामध्ये जो कचरा असेल किंवा जो चुरा असतो ना भुगा पोह्यांचा तो निघून जातो, त्यामुळे पोहे हे एकसारखे होतात। तर आता इथे पोहे हे आपण चाळून घेतलेले आहेत चांगल्या प्रकारे। आता आपण हे धुवून घेऊयात। जास्तही धुवून घ्यायचे नाहीयेत किंवा एकदमही हे नळाखाली धुवून घ्यायचे नाहीयेत। अगदी थोड्याशा पाण्याने फक्त वरवरच धुवून घ्यायचे आहेत। जास्त वेळ पोहे हे धुवून घ्यायचे नाहीयेत, नाहीतर त्याचा लगदा होऊ शकतो। तुम्ही ते बघू शकता किती छान असे मोकळे सुटसुटीत पोहे झालेले आहेत। आता हे आपल्याला असे उघडे ठेवायचे नाहीयेत, यावर काहीतरी झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे मऊसूत राहतील। तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊयात। तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपण तेल ॲड करूयात। इथे मी साधारण 4 चमचे तेल ॲड केलेलं आहे। सर्वात आधी आपण शेंगदाणे हे तळून घेणार आहोत। तर इथे मी हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत। मीडियमच फ्लेम ठेवायचा आहे जेणेकरून हे छान असे खरपूस होतील। याचं थोडंसं साल निघतोपर्यंतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, पूर्णपणे कलर बदलून द्यायचा नाहीये। एकदम छान असे हे जे शेंगदाणे आहेत ते तळून झाल्यानंतर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही याचा कलर बघू शकता, असा कलर हवा आहे आपल्याला, एकदमही हे काळे पडून द्यायचे नाहीयेत। तर शेंगदाणे हे छान असे तळून झाल्यानंतर आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे आणि मोहरी ॲड करूयात। जिरे मोहरी छान असे तडतडले की आता यामध्ये आपण मिरची ॲड करूयात। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, म्हणजेच मिरचीचं प्रमाण। 2 कांदे बारीक कट केलेले ते ॲड करूयात। तर आता कांदे पोहे म्हणले तर यामध्ये कांद्याचं प्रमाण हे जास्तच हवं, त्यामुळे हे पोहे एकदमच छान अप्रतिम लागतात। आता यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करूयात। चिमूटभर हिंग ॲड करूयात। पोहे बनवत असताना यामध्ये हिंग हे जरूर ॲड करा। आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊयात। इथे फ्लेम हा हाय टू मीडियमच ठेवायचा आहे। आता हाय फ्लेमवरच आपण हे साधारण 1 मिनिट छान असं परतवून घेऊयात। कांदा हा जास्त फ्राय करून घ्यायचा नाहीये, हलकासा ट्रान्सपरंट दिसेल एवढाच हा परतून घ्यायचा आहे। साधारण मिनिटभर हे छान असं परतवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण हळद ॲड करूयात। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी मला हळद ही थोडीशी कमी वाटत आहे म्हणून मी पुन्हाही ॲड केलेली आहे। आता हे छान असं परतवून घेऊयात। परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण सुरुवातीला जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते ॲड करूयात। शेंगदाणे हे या स्टेपलाच ॲड करा जेणेकरून हे छान असे कुरकुरीत लागतात, अजिबात नरम पडत नाहीत। आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ ॲड करूयात। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर आता हे जे आपण भिजत ठेवलेले पोहे आहेत हे अशा प्रकारे एकदा मोकळे करून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता, अजिबात लगदा झालेला नाहीये, छान असे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत। आता हे आपण यामध्ये ॲड करूयात। इथे फ्लेम हा लोच ठेवायचा आहे। आता छान असे पोहे आपण मिक्स करून घेऊयात। लो टू मीडियम फ्लेमवरच हे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर आता मिक्स करायच्या आधी तुम्हाला एक सोपी टिप, एक योग्य पद्धत सांगणार आहे मऊसूत पोहे बनवण्यासाठी। यामध्ये आता आपण थोडीशी यामध्ये साखर ॲड करणार आहोत, त्यामुळे हे जे पोहे आहेत हे खूप वेळ मऊसूत राहतात, अजिबात वातड होणार नाही। पोहे हे वातड होतात, खूप जणांचे होतात, पण हे जर वातड होत असतील तर त्यासाठी आपल्याला ही टिप वापरायची आहे। अगदी मऊसूत पोहे बनवण्यासाठी, अगदी नाश्ता सेंटर सारखे पोहे बनवण्यासाठी यामध्ये ही चिमूटभर किंवा पाव चमचाही तुम्ही यामध्ये साखर ॲड करा। पोहे छान असे मिक्स करून झाल्यानंतर यावर आता आपण झाकण ठेवूयात। 2 मिनिटांसाठी यावर फक्त झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे पोहे एकदम लुसलुशीत बनतात। तर साधारण 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघूयात। तुम्ही ते बघू शकता, छान अशी वाफ आलेली आहे। आता हे पोहे आपण एकदा छान असे मिक्स करून घेऊयात। एकदम मऊसूत लुसलुशीत असे हे पोहे बनलेले आहेत। हे कांदे पोहे बनलेले आहेत। तुम्ही ते बघू शकता, कढईला अजिबात खाली चिकटलेले नाहीयेत तळाला।
म्हणजेच आपले हे पोहे अगदी परफेक्ट बनलेले आहेत। ही अशी योग्य पद्धत वापरून अगदी परफेक्ट नाश्ता सेंटरसारखे तुम्ही हे पोहे बनवू शकता। आता यावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात, भरपूर अशी करूयात कारण हे कांदे पोहे आहेत, त्यामध्ये कोथिंबीर ही भरपूर ॲड करा। तर जेव्हा आपण हे कांदे पोहे मिक्स करतो तेव्हा हे अशा प्रकारे फक्त वरच्यावर मिक्स करा, जेणेकरून याचा लगदा होणार नाही, अगदी सुटसुटीत मऊसूत कांदे पोहे बनतील। आपले कांदे पोहे एकदम तयार आहेत। चला तर आता आपण हे सर्व करूयात। तर जेव्हा तुम्ही कांदे पोहे बनवताल व ते सर्व करताल तर यावर अशा प्रकारे ओल्या खोबऱ्याचा जो किस असतो तो जरूर ॲड करा। याने हे कांदे पोहे अप्रतिम लागतात, याची टेस्ट आणखीन वाढते। त्यासोबतच एक लिंबाची काप, अप्रतिम लागतं हे कॉम्बिनेशन। एकदा घरी नक्की ट्राय करून बघा व कशी वाटलं आजची रेसिपी, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरही फॉलो करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।